तर नमस्कार मित्रांनो, आज मी अशा एक घटनेबद्दल बोलणार आहे, जी पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. धनगर जीवन या यूट्यूब चॅनलवर त्यांनी त्यांच्या कळपातील मोठ्या नुकसानीबद्दल व्हिडिओ शेअर केला. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मला वाटलं की या विषयावर शांतपणे आणि समजून घेऊन बोलायला हवं. सर्वप्रथम, जर खरंच इतक्या मोठ्या प्रमाणावर मेंढ्यांचं नुकसान झालं असेल तर ती कोणत्याही मेंढपाळांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. मेंढ्या म्हणजे फक्त उत्पन्नाचं साधन नसतात, त्या अनेक वर्षांच्या मेहनतीच्या, काळजीच्या आणि जगण्याचा आधार असतात. धनगर जीवन जगणाऱ्या कुटुंबांना प्रत्येक दिवस निसर्गावर अवलंबून राहावं लागतं. पाऊस, उन्हाळा, रोगराई, चाऱ्याची कमतरता असे अनेक अडचणींना ते रोज सामोरं जातात. त्यामुळे अशा घटना घडल्या की त्यांचा फटका फक्त पैशांपुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होतो. अशावेळी सोशल मीडियावर अफवा पसरवण्याऐवजी आपण संवेदनशील राहणं आणि संबंधित कुटुंबाला धीर देणं महत्त्वाचं आहे. आपण नेमकी कारण माहीत नसताना अंदाज बांधू नयेत. या घटनेतून मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये एखादी घटना काही मिनिटात पाहतो, पण त्यामागे किती वर्षाची मेहनत असते याचा विचार अनेकदा होत नाही. एक मेंढपाळ कळप तयार करण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत करतो. प्रत्येक मेंढीची काळजी घेतो, वेळेवर पाणी, चारा, औषध आणि सुरक्षितता याची व्यवस्था करतो. त्यामुळे कळपातील मोठं नुकसान म्हणजे फक्त आकड्यांचं नुकसान नसतं, तर अनेक वर्षाच्या कष्टांचं नुकसान असतं. अशावेळी मन खचणं स्वाभाविक आहे, पण ग्रामीण भागात अनेक कुटुंब अशा संकटावर मात करून पुन्हा उभी राहतात. हीच त्यांची जिद्द असते. आपण मात्र सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ पाहून लगेच निष्कर्ष काढू नये. नेमकं कारण अधिकृतपणे समोर आलं नसेल तर अफवा पसरवणं टाळावं. त्याऐवजी त्या कुटुंबासाठी प्रार्थना करणं आणि त्यांना धीर देणं अधिक महत्त्वाचं आहे. या घटनेमुळे आपल्याला ग्रामीण जीवनाचं खरं वास्तव समजतं. शहरात राहणाऱ्या अनेकांना मेंढपाळाचं आयुष्य सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात त्यात खूप कष्ट, जबाबदारी आणि अनिश्चितता असते. मला आशा आहे की ते या संकटातून सावरतील आणि पुन्हा नव्या जोमाने उभे राहतील. आपणही त्यांच्या आणि अशाच सर्व मेहनती मेंढपाळाच्या पाठीशी उभं राहूया. मित्रांनो, अशा घटना आपल्याला एक महत्त्वाचा धडा देऊन जातात. कोणाचंही आयुष्य बाहेरून पाहून त्यांचा अंदाज लावता येत नाही. सोशल मीडियावर आपल्याला फक्त काही मिनिटाचा व्हिडिओ दिसतो, पण त्या काही मिनिटांमागे अनेक वर्षाचे कष्ट, त्याग आणि संघर्ष लपलेला असतो. धनगर जीवन जगणाऱ्या प्रत्येक कुटुंबाचा दिवस पहाटेपासून सुरू होतो. कळपाची काळजी, चाऱ्याची व्यवस्था, पाण्याची सोय, हवामानाची चिंता आणि जनावरांचं आरोग्य या सगळ्या जबाबदाऱ्या ते रोज पार पाडतात. त्यामुळे अशा मोठ्या नुकसानीची कल्पनाही करणं कठीण आहे. आपण या घटनेकडे केवळ व्हायरल व्हिडिओ म्हणून न पाहता ग्रामीण जीवनातील वास्तव म्हणून पाहायला हवं. जर एखादं कुटुंब अडचणीत असेल तर त्यांची थट्टा किंवा टीका करण्याऐवजी त्यांना धीर देणं हीच माणुसकी आहे. मला मनापासून आशा आहे की संबंधित कुटुंब पुन्हा उभं राहील आणि नव्या उमेदीनं आपल्या कामाला सुरुवात करेल. अशा प्रसंगामध्ये धैर्य, मेहनत आणि विश्वास हे सर्वात मोठे आधार असतात. तुम्हालाही या विषयावर काही मत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, पण कृपया कोणतीही अपुष्ट माहिती किंवा अफवा पसरवू नका. आपण एकमेकांचा आदर करूया आणि अशा कष्टकरी कुटुंबाच्या पाठीशी उभे राहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय मल्हार.